आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ठाणेकरांसाठी। कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या पुलामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे। जुना पूल निकामी झाल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूच्या 2 मार्गिकांचं काम पूर्ण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मधला जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन 2 मार्गिका उभारण्यात आल्या आणि या पुलामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणावरून सकाळी आणि संध्याकाळी चाकरमानी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात। ठाण्यातल्या कोपरी पुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबई ठाण्याला जोडणारा कोपरी उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि बहुप्रतीक्षित असं ठाणेकरांचा हा कोपरी पूल होता। आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या पुलाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे। जवळपास 3-3.5 वर्ष या पुलाचं काम जे हे सुरू होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती। ठाणेकरांना याचा मनस्ताप जो आहे हा सातत्यानं सहन करावा लागत होता आणि अधिकचा वेळ जो आहे हा या वाहतूक कोंडीमध्ये जात होता। नेमका हा पूल कधी सुरू होणार याची अनेक चर्चा जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाणार आहे। सुरुवातीला फक्त 1 मार्गिकेनंच हा मार्ग जो आहे हा सुरू होता आणि तब्बल हे काम पूर्ण झाल्यानंतर आता हा मार्ग लोकांच्या सेवेमध्ये असणार आहे। त्यामुळे ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून हा ओळखला जातो। त्यामुळे मुंबईतून ठाण्यात जायला किंवा ठाण्यातून मुंबईत यायला जी वाहतूक कोंडी या पुलामुळे होत होती ती आता दूर होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या कोपरी उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे हे होणार आहे। त्यामुळे ठाणेकरांची एक प्रतीक्षा जी आहे ती आज संपताना आपल्याला पाहायला मिळेल। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी उड्डाणपुलाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची बातमी नाशिकमधनं इथे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाय। कारण काही दिवसांपूर्वी गर्भगृहातील शिवपिंडीवरती बर्फ साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। अन्निसने या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती। अखेर चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच तो बर्फ आणून टाकल्याचं उघड झालं। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये 2022 साली एक घटना घडली असा दावा केला जात होता। ज्योतिर्लिंगाच्या पिंडीवरती बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला होता, परंतु तो खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता। ईशान्य भारतावर जर आक्रमण झालं तर अशाच प्रकारे बर्फ गोळा होण्याचा दावा तेथील पुजाऱ्यांनी केला होता आणि त्यावेळी आसाम इथे पूर आलेला होता, त्याचं हे चिन्ह असल्याचं समजलं जात होतं। परंतु हा बर्फ बाहेरून आणून ठेवलेला आहे असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता। याची चौकशी व्हावी म्हणून त्याचा पाठपुरावा केला होता। काल या घटनेमध्ये 3 पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। ही अभिनंदनीय घटना जरी असली तरी या प्रकरणात इतका वेळ का लागला याची चौकशी होणं गरजेचं आहे।